हॅलो नमस्कार, मी माझ्या गोड ताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे की वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गायीला आपल्या कठीणातील कठीण इच्छेसाठी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. कोणती वस्तू आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न लावता आता व्हिडिओकडे जाऊया. तर बघा, येत्या 21 जून वार शुक्रवारला या दिवशी आलेली आहे वट पौर्णिमा. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये खास अतिशय असं महत्त्व आहे या दिवसाला. या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया दरवर्षी वट सावित्री पौर्णिमेचं व्रत करत असतात. या व्रताला अतिशय खूप महत्त्व दिलं जातं. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत हे केलं जातं. म्हणून या वट सावित्री पौर्णिमेला वट सावित्री पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना सुद्धा करत असतात. त्याचबरोबर या दिवशी काही छोटे मोठे उपाय सुद्धा आपण प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला करत असतो. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली असा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर वट पौर्णिमेच्या दिवशी गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य दुःख हे नष्ट होईल. घरामध्ये खंड लक्ष्मी माता नांदेल आणि मनातील कठीणातील कठीण इच्छा ही फक्त 24 तासामध्ये पूर्ण होईल. तर असा हा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर बघा, पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित मानली जाते. तर त्याबरोबरच आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला 33 कोटी देव तिच्या पोटामध्ये असल्यामुळे गायीला देवांचं रूप मानलं जातं. तर गायीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. यामुळे गायीची पूजा केली जाते. गायीची पूजा सेवा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि घरातील गरिबी ही निघून जाते. तर गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव वास करत असतात. तर 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवांचा वास आहे. तर या देवतामध्ये 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि त्याचबरोबर 2 अश्विन कुमार असे सर्व मिळून 33 होतात. आणि त्यामुळे हिंदू धर्मात गायीचे अतिशय खूप महत्त्व मोठ्या प्रमाणामध्ये सांगितल्या जातं. गायीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचसोबत पौराणिक मान्यता आणि आख्यायेनुसार गाय हे भगवान श्रीहरी विष्णू देवांचेच रूप आहे. गाय ही सर्व वेदमय आणि वेदगाय आहे. तर आपण सर्वांनाच माहित आहे की भगवान बाळकृष्ण देवांना संपूर्ण ज्ञान जे आहे तर ते गोचरणामधूनच प्राप्त झाले होते. तर म्हणूनच गायीला खूप सारं महत्त्व दिले जातं. तर म्हणूनच आपल्याला वट सावित्री पौर्णिमेला या दिवशी हा उपाय तो आपण सर्वांनी आवर्जून करायचा आहे. जर का आपल्या घरामध्ये सतत पैशाची चणचण भासत असेल, आलेला पैसा स्थिर राहत नसेल किंवा काही केल्या घरातील गरिबी ही जातच नसेल किंवा खूप दिवसापासूनची तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल आणि ती इच्छा तुम्हाला जर पूर्ण करायची असेल तर ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा एक उपाय आवर्जून करून बघा. तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होतेच होते. तर तुमच्यावरती
जर का कर्ज झालेलं असेल आणि हे कर्ज जर फिटतच नसेल किंवा दिवसांदिवस हे कर्ज खूप प्रमाणामध्ये वाढतच असेल तर यासाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावशाली उपाय वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। सोबतच उपायाबरोबर कर्म चांगली करायची आहे आणि कष्टही आपल्याला करायचेच आहे आणि सोबतच देवांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा। त्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे असतात। तर उपाय कसा करायचा तो बघूया। एक वाटीभर मसूरची डाळ तुम्हाला भिजवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदी पोहे खायचा चमचाभर तूप घालून हे मिक्स करून घ्या। एक पाण्याचा तांब्या भरून घ्या। हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्या जवळच असणाऱ्या गोठ्यामध्ये किंवा रस्त्यावरील ज्या गायी फिरतात त्या सुद्धा चालतील, काही हरकत नाही। तर त्या गायीजवळ गेल्यावरती त्या तांब्यातील पाणी प्रथम तुम्हाला गायीच्या उजव्या पहिल्या पायावरती टाकायचं आहे आणि नंतर समोरच्याच दुसऱ्या पायावर टाकायचं। असं करून तुम्हाला चारही पायावरती पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। नंतर जे तूप टाकलेली मसूरची डाळ आपल्या हाताने आपण खाऊ घालायची आहे आणि खाऊ घालून झाल्यावरती परत नमस्कार करून प्रार्थना करायची की माझ्यावरती जे काही कर्ज झाले आहे ते लवकरात लवकर दूर होऊ द्या आणि हे कर्ज फेडण्यासाठी मला ताकद द्या आणि योग्य काय तो मार्ग मिळू द्या, अशी प्रार्थना बोलून घरी यायचं। आणि घरी परत येताना तुम्हाला गायीच्या पायाखालची माती आणायची आहे। म्हणजे आपण जेव्हा उपाय करणार आहोत आणि तिथे गाय उभी आहे तर त्या गायीच्या पायाखालची माती आपल्याला उचलून घरी आणायची आहे। म्हणजे आपण उपाय करताना तिथलीच माती पायाखालची आणायची आहे। तर ही माती घरी आणल्यानंतर एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून घरामध्ये ठेवायची आहे। तर ही माती घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरातील सर्व वास्तुदोष आणि पितृदोष दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा किंवा वादविवाद, भांडणतंटे, कलह जे आहेत त्या देखील समस्या हळूहळू दूर होऊन जातील आणि आपल्या घरातील गरिबी, दरिद्री सुद्धा निघून जाईल। यामुळे गायीच्या पायाखालची माती तुम्ही नक्कीच आवर्जून आणावी। आणि जर तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होतच नसेल आणि तुम्हाला ती जर इच्छा पूर्ण करायची असेल तर काय करायचं, तुमच्या बरोबर हा दुसरा उपाय मी शेअर करणार आहे। तर पांढरे तिळाचे लाडू बनवून गायीला खाऊ घालायचे आहे। पण लाडू तयार करताना तिळामध्ये तुम्हाला गुळच वापरायचा आहे आणि थोडंसं तुपाचा वापर करायचा आहे आणि नंतर याचे तुम्हाला लाडू बनवायचे आणि वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशीच हे लाडू तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहे। हा उपाय केल्याने आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण होतेच होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आनंदी वातावरण निर्माण होत जाते आणि आपल्या घरातील आजारपण दूर होईल। एकोपा कायम घरामध्ये टिकून राहील आणि किमान तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर शुक्रवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी तरी गायीला गुळपोळी नक्की आठवणीने खाऊ घालावी। याने आपल्या घरामध्ये कायम बरकत राहते, घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदमय होत जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आणि माझ्या यूट्यूब परिवाराकडे एक विनंती करेन की आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, ताई जे कोणी नातेवाईक असेल आणि तुम्हाला जर आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करत जा।
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.